महायुती सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार नेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात, यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठते। आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार नेटकर यांच्या निशाण्यावरती आलेत। यामागचं कारणही तसंच आहे। 1 जानेवारीला सत्तार यांचा वाढदिवस होता। वाढदिवसाचं सेलिब्रेशन धूमधडाक्यात व्हावं यासाठी मंत्री महोदयांनी सिल्लोड शहरात गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला। यासाठी मोठी पोस्टरबाजी देखील करण्यात आली। गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर खेड्यापाड्यातून अनेक तरुणांनी सिल्लोड इथं गर्दी केली। दरम्यान गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी नेहमीप्रमाणे हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। पुढे काय झालं पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, अपडेट रहा। तर तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्यामुळे कार्यक्रम मध्येच बंद पडला। यावेळी मंत्री अब्दुल सत्तार तरुणांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं। सत्तार यांनी स्टेजवर येत माईक हातात घेतला। हुल्लडबाज तरुणांवर लाठीमार करा असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले। इतकंच नाही तर सत्तार यांनी भर स्टेजवरून तरुणांना शिवीगाळ देखील केली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। व्हिडिओ पाहून नेटकरी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करत आहेत। महायुती सरकारमधील इतक्या मोठ्या मंत्र्याला भर स्टेजवरून शिवीगाळ करण्याची भाषा शोभते का, असा सवाल सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील नागरिक उपस्थित करत आहेत। पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल। मारा त्यांना। हे पहा, हे सर्व लोक बोलायला हाना त्यांना, हाना हाना। हे पोलीसवाले जा पाठीमागे, हाना त्यांना। हे खाली बाई साल्या, कोई राक्षस आहे का? माणसाची औलाद आहे, माणसासारखा कार्यक्रम घ्या। जागावर बसून तुम्ही आनंद घ्या।